नमस्कार मित्रांनो, आपण रनिंग सुरू करतो आणि बरेच दिवस रनिंग केल्याच्या नंतर साधारणतः एक 2-3 आठवड्यांनी आपल्याला असं वाटतं की आपलं काहीतरी दुखतंय. मग कुठे अँकल पेन होतो, शिन पेन होतो किंवा नी पेन होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की हे रनिंग आपल्यासाठी नाही आणि मग आपण ते रनिंग बंद करून टाकतो. मित्रांनो, हे रनिंग बंद होण्यामागचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपली इंजुरी. आता ही इंजुरी अनेक कारणांनी होत असते, परंतु त्यामध्ये काही जर तुम्हाला असे कारण आढळले तर समजून जायचं की ही इंजुरी आपल्याला का होते. त्याचे जे मुख्य काही कारणं आहेत बघा. जर तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर तुमचा गुडघा दुखत असेल किंवा तुम्ही 3-4 किलोमीटर पळाल्याच्या नंतर अचानक तुमचा काफ एकदम टाईट झाल्यासारखा तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या जो शूज आहे रनिंगचा शूज तो असमतोल प्रमाणात घासलेला गेलेला असेल खालून, सारख्या प्रमाणामध्ये तो घासला नसेल, वेगवेगळ्या प्रमाणात असमान अशा पद्धतीने जर घासला गेलेला असेल किंवा सकाळी उठल्यावर तुमची टाच म्हणजे हील जी आहे पायाची ती जर दुखत असेल किंवा डाव्या आणि उजव्या पायाच्या वेदनेत जर फरक जाणवत असेल, तुम्हाला डावा किंवा उजवा पाय तुमचा कमी जास्त दुखत असेल किंवा एकच पाय जर जास्त दुखत असेल, ही जी 5 कारणं आहेत ही जर तुम्हाला जाणवली तर मित्रांनो तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत. आणि ही इंजुरी दुसरी तिसरी कशामुळे नसून ती फक्त तुमच्या शूजमुळे होते, कारण तुम्ही चुकीचे शूज निवडलेले आहेत असा याचा अर्थ होतो आणि तुम्ही निवडलेल्या चुकीच्या शूजमुळे तुम्हाला ही इंजुरी होते आणि पर्यायी तुमचं रनिंग बंद होतं. मित्रांनो, तुम्ही जर चुकीचा शू निवडला तर पहिल्याच दिवशी तुम्हाला इंजुरी होईल असं काही सांगता येत नाही, कारण चुकीचा शूज जरी आपण घालून धावायला गेलो तर पहिल्याच दिवशी इंजुरी आपल्याला होत नाही. इंजुरी होते आपल्याला साधारणतः 3 आठवड्याच्या नंतर. ही इंजुरी कशामुळे होती तर तुम्ही चुकीचा शूज जो घातलेला आहे पायामध्ये त्यामुळं तुमच्या पायावर लोड येतो आणि हा लोड तुमचा इम्बॅलन्स होतो. लोड तुम्हाला ज्यावेळेस संतुलन बिघडतं त्या लोडचं किंवा आपल्या शरीराची जी रिकव्हरी करण्याची कॅपॅसिटी आहे त्यापेक्षा येणारा लोड जर जास्त झाला तर आपल्याला इंजुरी होते. आणि हा लोड जास्त कधी होतो तर आपण चुकीचे शूज निवडल्यामुळं हा लोड आपल्या शरीरावर जास्त होतो. पायावर जो लोड पडणार आहे तुमचा तो लोड तुमच्या रिकव्हरीपेक्षा ज्यावेळेस जास्त होतो, ज्यावेळेस तुमचा बूट जे तुमच्या पायाला धक्के बसणार आहेत रनिंग करताना ते धक्के ॲब्सॉर्ब करत नाही बूट आणि ते धक्के ज्यावेळेस आपल्या तळपायाकडून अँकलकडे, अँकलकडून शिनकडे, शिनकडून नीकडे आणि पर्यायीने वरती अशी ही शॉक वेव्हज असते ती. त्यामुळे तो जो लोड पडतो आपल्या पायावर तो लोड परत रिकव्हरीमध्ये रिकवर होत नाही आणि तो लोड वाढत जातो आणि पर्यायीने तुम्हाला इंजुरी होते. इंजुरी ही एक घटना नाही तर ते ॲक्युमुलेशन आहे. कशाचं ॲक्युमुलेशन आहे तर आपल्या पायावर पडणाऱ्या लोडचं ते ॲक्युमुलेशन आहे. शूने इम्पॅक्ट ऑब्झॉर्व केला नाही, अलाइनमेंट डिस्टर्ब झाली सगळी तुमची आणि प्रत्येक रनमध्ये मायक्रो स्ट्रेस बिल्ड झाला आणि तो बिल्ड झालेला मायक्रो स्ट्रेस हा वाढत गेला आणि मग नंतर तुमची ती इंजुरी झाली असं आपण त्याला म्हणतो. लक्षात घ्या, इंजुरी ही एक घटना नाही, ती एका दिवसात होत नाही तर काही आठवड्यांमध्ये स्ट्रेसचं झालेलं ॲक्युमुलेशन ज्यावेळेस वाढत जातं आणि लोड पडतो त्यावेळेस आपल्याला इंजुरी होत असते. आता ही होऊ नये म्हणून काय करायचं आहे आपल्याला तर हे होऊ नये म्हणून आपल्याला योग्य प्रकारचा शू निवडायचा आहे. आता रनिंग शूज निवडत असताना आपल्याला अगोदर तुमच्या पायाची रचना लक्षात घ्यावी लागते. अंदाजपंच आपण गेलो दुकानात आणि रनिंगचा शूज द्या म्हटलो, त्यांनी दिला, आपण घेतला असं होत नाही. रनिंगचा शूज निवडताना काही आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. त्याच्यातली पहिली खबरदारी म्हणजे तुमचा पाय कोणत्या प्रकारचा आहे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आपला पाय साधारणतः 3 प्रकारचा असतो. त्याच्यामध्ये नॉर्मल आर्च, फ्लॅट आर्च आणि हाय आर्च असे 3 प्रकार पडतात आपल्याला. आर्च म्हणजे ज्या पायाचा आपला मधला खोलगट भाग आहे त्याला आपण आर्च म्हणतो, कमान असते ती पायामध्ये. तळपाय असा जर सरळ असेल तर तो आपला नॉर्मल आर्च झाला, सरळ पाय टेकत असेल जमिनीवर. मी तुम्हाला ते फोटोमध्ये दाखवतो ते प्रकार तिन्ही. हे असा जर सरळ जमिनीवर पाय टेकत असेल तर तो आपला नॉर्मल आर्चचा सपाट पाय झाला. फ्लॅट
नॉर्मलला थोडासा का आर्च असतो इथे आणि फ्लॅटला पूर्णपणे असा जमिनीवर टेकलेला असतो पाय आपला, आणि हाय आर्चला अशी जास्त कमान असते. नॉर्मलला कमी असते, हाय आर्चला जास्त कमान असते. हे आपल्या तळपायाचे प्रकार आहेत. तुम्ही बघून घ्या तुमचा पाय कुठल्या प्रकारात आहे, नॉर्मल आर्च आहे का फ्लॅट आर्च आहे का हाय आर्च मध्ये तुमचा पाय येतो. त्यानुसार आपल्याला आपला शूज निवडावा लागतो. आता पोलीस भरती करणारे काही मित्र आहेत तर ते काय चूक करतात बघा, फ्लॅट आर्च चा जर त्यांचा पाय असेल तर ते काय करतात, हार्ड किंवा लाईट शू घेतात ते, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, ओव्हर प्रोनेशन होतं त्यांना. ओव्हर प्रोनेशन म्हणजे काय होतं की आपला पाय जर फ्लॅट आर्च असेल आणि परत आपण हार्ड किंवा लाईट शू जर घेतला तर ते आपला पाय जमिनीवर पडताना जे आपल्याला शॉक बसणार आहे तो डायरेक्ट आपल्या पायावर येतो, आणि त्याच्यामुळे ते मग आपला स्ट्रेस वाढत जातो, तिथे लोड पडतो आपल्याला जास्त, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला ती इंजुरी होते. त्यामुळं फ्लॅट जर असेल तुमचा पाय, जर तुमचा फ्लॅट असेल, फ्लॅट आर्चचा असेल, तर तुम्ही हार्ड सरफेसचा बूट किंवा हार्ड त्याचं जे सोल असेल तसा बूट वापरला नाही पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं ओव्हर प्रोनेशन होणार नाही. जेव्हा आर्च सपोर्ट नसतो तेव्हा शिन स्प्लिंट होतात, आणि स्पीडसाठी लाईट शूज घेण्याची घाई पोलीस भरती करणारे करतात. त्याच्यामुळं तुमचा पाय कुठल्या प्रकारचा आहे ते अगोदर तुम्ही समजून घ्या, आणि त्यानुसारच तुम्ही बुटाची योग्य निवड करा. आता हाय आर्च मेकॅनिक्स काय असतं बघा, हाय आर्चमध्ये ही कमान जास्त असते तुमच्या तळपायाची, त्यामुळं तुम्ही जर त्याच्यासोबत जर स्ट्रिप सोलचा शू घेतला तर तुम्हाला शॉक ट्रान्सफर होणार आहे, तो तिथे अब्झॉर्वच होणार नाही. तुम्हाला तिथे कुशनिंगचा शू घ्यावा लागेल. हे जे शॉक तुमचे रनिंग करताना बसणार आहेत, तुम्ही जर स्ट्रिप सोलचा शू घेतला आणि हाय आर्च तुमचा जर पाय असेल तर जे बसणारे शॉक्स आहेत तुमच्या पायाला, ते शॉक्स डायरेक्ट गुडघ्यापर्यंत तुमचे पोहोचतील आणि नी पेन इथून तुम्हाला सुरू होईल. त्यामुळे आपला पाय कोणत्या प्रकारचा आहे तो अगोदर आपल्याला समजून घ्यावा लागेल, आणि आपल्या पायासाठी योग्य शू कोणता आहे ते आपल्याला ठरवून घ्यावं लागेल. आता आणखी शू निवडण्यामध्ये कुठे गडबड होते आपली, आपण ग्राउंडवर रनिंग करणार आहोत का रोडवर रनिंग करणार आहोत हे अगोदर आपल्याला ठरवून घ्यावं लागतं. जर तुम्ही रोडवर रनिंग करणार असताल तर रोडवर रनिंग करण्यासाठी बनलेले बूट हे वेगळे असतात, आणि ग्राउंडवर रनिंग करणार असाल तर ग्राउंडवर रनिंग करण्यासाठी बनलेले बूट हे वेगळे असतात. रोडवर रनिंग करत असताल तर तुम्हाला कुशनिंग चे शूज घ्यावे लागतात. कुशनिंग काय करतं, एनर्जी अब्सॉर्ब करतं, आणि तुमचा अब्सॉर्ब केल्यामुळं तुमचा जर रोडचा जो सरफेस आहे तो हार्ड असतो, तिथे तुम्हाला जे शॉक बसणार आहे तो त्या कुशनिंगच्या शूजमध्ये अब्सॉर्ब झाल्यामुळं तुम्हाला जास्त धक्का पायाला लागत नाही, आणि त्यामुळे तुम्ही इंजुरीपासून वाचता. तुमचा अँकल पेन किंवा शिन पेन किंवा नी पेन तुम्हाला जाणवत नाही. आता ग्राउंडवर जर रनिंग करायचं असेल तुम्हाला तर थोडे लाईट वेट किंवा फ्लॅट तुमचे बुटाचा तळवा फ्लॅट असणारे बूट तुम्हाला चालू शकतात तिथे लाईट वेटचे. तिथे कुशनिंगचे बूट तुम्ही नाही घेतले तरी चालेल, कारण ग्राउंडवर तुम्हाला तेवढे जास्त शॉक असे पायाला बसत नाहीत, कारण ते माती असल्यामुळं तिथं सरफेस थोडं नरम असतो, त्यामुळे तुम्हाला तिथे कुशनिंगचे बूट नाही घेतले तरी चालेल. परंतु रोड रनिंग करत असताना तुम्हाला कुशनिंगचे बूट हे घ्यावेच लागणार. रोडवर जर ग्राउंडवर जे तुम्ही शूज वापरताय लाईट वेटचे फ्लॅट सरफेस असणारे त्याचे, तर ते बूट जर तुम्ही रोडवर घातले तर तुम्हाला जास्त शॉक बसणार आणि तुम्हाला अँकल पेन, शिन पेन आणि नी पेन होणार. आणि याच्या विरुद्ध काय की जर कुशनिंगचे रोड रनिंगचे बूट जर तुम्ही ग्राउंडवर वापरले तर त्याच्याने तुम्हाला इंजुरी काही जास्त होणार नाही, परंतु वेग तुमचा थोडासा कमी होईल. परंतु जर जास्त कुशनिंग जर असेल आणि तुम्ही जर मातीच्या ग्राउंडवर त्याच्याने रनिंग करायला गेले तर तुमचं जे हिल आहे त्याचा बॅलन्स इकडे तिकडे बिघडणार. कुशनिंग प्लस सरफेस हे थोडंसं नॉर्मल असल्यामुळे बॅलन्स बिघडणार आणि तिथे तुम्हाला अँकल पेन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं ग्राउंडवर जास्त कुशनिंग असलेले शूज हे वापरायचे नाही आणि रोड रनिंगला कुशनिंग असलेले शूज वापरायचे. ही खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार, तर तुमची इंजुरी होणार नाही. परत एकदा लक्षात घ्या, आपण
एक 4-5 मुद्दे आहेत बघा. ते मुद्दे मी तुम्हाला अगोदर सांगतो. रन केल्यानंतर तुमचा गुडघा दुखतो का, तुम्हाला नी पेन होतो का, 3-4 किलोमीटर तुमचं काफ टाईट होते का, पिंडरीचे जे स्नायू आहेत ते एकदम असे कडक झाल्यासारखे तुम्हाला वाटतात का, शूचा सोल अनइव्हन तुमचा घासला गेलेला आहे का, सोल जो असतो खालचा, हे पहा मी तुम्हाला दाखवतो, हा जो शूज आहे याचा सोल आहे, आता हे पहा, हे जे 2 शूज आहेत माझ्याकडे, याचा जो सोल आहे खालचा, तर हे अनइव्हन कुठेही घासला गेलेला नाही, या बाजूला किंवा या बाजूला, इकडे हे जे सोल पाहताय तुम्ही, दिसतायत ना तुम्हाला, हे जे सोल पाहताय तुम्ही, तर हे पहा सगळीकडे सारखे हे घासले गेलेले आहेत. याच्यावर जवळपास माझी 600 किलोमीटरची रनिंग झालेली आहे. तर हे जे सोल दिसत आहेत तुम्हाला, एका साईडला कुठे घासले गेलेले नाही आहेत. जर इकडे किंवा ह्या शूजचं इकडल्या बाजूला, या शूजचा इकडल्या बाजूला असा जर घासला गेलेला असेल, तर तुम्हाला ते कुठेतरी अनइव्हन घासले आहेत असं म्हणता येईल. आता याच्यानंतरचा अजून एक मुद्दा आहे, तुम्हाला सकाळी हिल पेन जाणवतो का? हिल पेन म्हणजे तुमच्या टाचेमध्ये पाय खाली टेकवला की टाच दुखते, असं तुम्हाला काही जाणवतंय का? आणि लेफ्ट राईट पेन इम्बॅलन्स आहे का? कुणाकुणाचं काय होतं, रनिंग केल्याच्या नंतर उजवाच पाय जास्त दुखतो किंवा डावाच पाय जास्त दुखतो, म्हणजे तिथं इम्बॅलन्स झालेलं असतं लेफ्ट राईट लेगमध्ये. तर हे जे 4-5 मुद्दे आहेत, या मुद्द्यापैकी तुम्ही हो किंवा नाही असे उत्तर घ्या, आणि 3 पेक्षा जास्त उत्तर जर हो आले तर मित्रांनो तुम्ही चुकीचा शूज निवडलेला आहे. तुमचा शूज बदलण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे. परत एकदा सांगतो, हे 5 मुद्दे लक्षात घ्या. रन केल्यानंतर तुमचा गुडघा दुखतो, 3-4 किलोमीटर नंतर तुमचे काफ टाईट होतात, शूचा सोल अनइव्हन घासलेला आहे, मॉर्निंगला तुम्हाला हिल पेन होतो, आणि लेफ्ट राईट इम्बॅलन्स आहे, म्हणजे डावा किंवा उजवा पाय जास्त दुखतो. या 5 प्रश्नांच्या उत्तरापैकी जर तुमचे 3 उत्तर हो आले तर तुमचा बूट जो तुम्ही निवडलाय रनिंगसाठी तो तुम्ही चुकीचा निवडलाय असा त्याचा अर्थ होतो. आणखी आता काही महत्वाची एक गोष्ट आहे, एज फॅक्टर पण याच्यामध्ये काम करतो. एज फॅक्टर कसं काम करतो, तर 20, 22, 25 वयापर्यंत आपलं शरीर हे तरुण असतं आणि रिकव्हरी आपली फास्ट होत असते 20s मध्ये. बॉडी कम्पेन्सेट करू शकते. आपल्या जर काही लहान सहान चुका झाल्या तर ते आपल्याला बॉडी सहन करून घेऊ शकते. शूज कमी जास्त जरी निवडण्यात आला तरी बी चालू शकतो. परंतु जे 40+ आहेत आणि त्यांनी रनिंग चालू केलेलं आहे, त्यांचे जॉईंट्स अतिशय सेन्सिटिव्ह झालेले असतात आणि तुमची सहनशक्ती यावेळेस कमी झालेली असते. त्यामुळे तुम्ही कुशनिंगचेच शूज वापरायला हवेत, त्याच्यासोबत कंपॅरिझन करायचंच नाही. 20s मध्ये 25, 26, 27 वयाचे जे तरुण पोर आहेत त्यांनी थोडे लाईट वेट वगैरे वापरले तरी त्यांना चालू शकतं, परंतु 40+ झालेल्यांनी कुशनिंगचेच शूज वापरायचे. मी तर असं म्हणेन की तुम्ही ग्राउंड रनिंग करत असा किंवा रोड रनिंग करत असता, जे 40+ झालेले आहेत त्यांनी कुशनिंगचेच शूज वापरायचे. कारण तुम्ही सुरुवातीला वेगाला जास्त महत्त्व तुम्हाला द्यायचंच नाहीये, तुम्हाला कम्फर्टला आणि तुमच्या सेफ्टीला जास्त महत्त्व द्यायचंय. त्याच्यामुळे कुशनिंगचे शूज 40+ वाल्यांनी कंपल्सरी वापरायचे. आता रनिंग तुमचं जे आहे ते रनिंग तुम्हाला इंजुरी देत नसतं, तर इंजुरी तुम्हाला कशामुळे होते? पुअर लोड मॅनेजमेंट आणि रॉंग फुटवेअर. एक स्मार्ट रनर म्हणून तुम्ही स्पीडच्या नादी सुरुवातीला लागायचं नाही, तर अगोदर तुम्ही शू व्यवस्थित निवडून घ्यायचा. पुअर लोड मॅनेजमेंट मी तुम्हाला आता सांगितलं ते काय आहे, तर तुमचा लोड कमी जास्त झाला, तुमचा लोड जर तुमच्या रिकव्हरीपेक्षा जास्त झाला तर ते तुमचं पुअर लोड मॅनेजमेंट आहे. आणि ते का होतं, तर तुम्ही चुकीचं फुटवेअर निवडलेलं असल्यामुळं होतं. त्यामुळं वेगाच्या नादी सुरुवातीलाच लागून लाईट वेट शूज आणि विदाऊट कुशनिंगचे शूज घेऊन जर तुम्ही रोडवर रनिंग करायला लागलात तर तुम्हाला हिल पेन, नी पेन, शिन पेन हे तुम्हाला 100% होणार आहे. त्यामुळं वेगाच्या नादी अगोदर लागायचं नाही, कुशनिंगच्या शूज पासून सुरुवात करायची. आणि कुशनिंगचे शूज घेताना सुद्धा कुशनिंग व्यवस्थित असेल याचं जरा लक्ष ठेवायचं. हे शूज कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर आपल्या रनिंगच्या
सेफ्टीसाठी, आपल्या पायाच्या सेफ्टीसाठी, रनिंग व्यवस्थित होण्यासाठी हे रनिंग शूज वापरायचे आपल्याला. पाठीमागे हिलला सुद्धा असा सपोर्ट व्यवस्थित असला पाहिजे, समोरून सुद्धा हे आपले असे वाकले गेले पाहिजेत, कारण रनिंग करताना इथे पाय वाकतो आपला. हे पहा, रनिंगचे शूज घेताना इथून असे वाकले गेले पाहिजेत. हे पहा, कारण आपण रनिंग करत असताना हा पाय आपला असा उचलला जातो आणि इथे जर वाकला नाही तर आपल्याला तिथे पाय दुखण्याची शक्यता असते. त्यामुळे हे असे वाकले पाहिजेत. आणि हे पाठीमागून पण हिलला आपल्याला चांगला सपोर्ट मिळाला पाहिजे. आता मी बऱ्याचदा बघतो की काही जण रनिंग करायला शूज घेतात आणि हे पाठीमागचं चांगलं दिसत नाही म्हणून हे फ्लॅट असणारं किंवा चांगले दिसणारे शूज घेतात. मित्रांनो, हे शूज आपल्याला दिसण्यासाठी नाही घालायचे, तर रनिंगसाठी घालायचे, पायाच्या सेफ्टीसाठी घालायचे. आपल्याला इंजुरी नाही झाली पाहिजे. इंजुरी जर झाली तर तुमचे रनिंग बंद होणार आहे. मग नुसते चांगले शूज दिसून काय उपयोग आहे? दिसण्यासाठी नाही तर रनिंगसाठी आपल्याला शूज घ्यायचे. तुमच्या लक्षात आलं असेल की रनिंगसाठी आपण कशा पद्धतीने शूज निवडावेत. मागचाही एक व्हिडिओ मी शूजवरच केला होता, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता की शूज कशा पद्धतीने असावे. परंतु त्याच्या खाली काही कॉमेंट आल्यात की नेमकं कळलं नाही त्यांना शूज कशा पद्धतीने असावे. हे पहा, किती जुने झाले तरी शूज असा सोल त्याचा अनइव्हन पद्धतीने घासला नाही गेला पाहिजे. हे पहा, जुने झालेत. हा फाटून गेलाय माझा, हा मी बदललाय 5-6 महिन्यातच हा शूज बदलला मी. परंतु त्याचा सोल जर बघितला तुम्ही तर अनइव्हन घासलेला तुम्हाला कुठेही दिसणार नाही. अनइव्हन जर घासत असेल तर तुमचं एकतर रनिंग पोस्चर तुमचं बिघडलेलं असेल किंवा हा शूज तुमच्या पायासाठी योग्य नसेल. तुमचा पाय 3 पद्धतीचा असतो, त्याच्यातला कुठल्या पद्धतीचा आहे ते पहा आणि त्याच्यासाठी योग्य कुशनिंग असलेले शूज तुम्ही निवडा. अशा पद्धतीने आपण जर व्यवस्थित शूज निवडले तर आपल्याला इंजुरी होणार नाही आणि आपल्याला इंजुरी नाही झाली तर आपली प्रगती थांबणार नाही आणि रनिंग आपली कंटिन्यू चालू राहील. रन मराठी या चॅनलचं स्लोगनच आहे की रन स्मार्ट. स्मार्ट पद्धतीने तुम्ही रनिंग करा, व्यवस्थित तुमचा प्लॅन बनवून घ्या रनिंगचा. तसंच शूज खरेदी करताना सुद्धा स्मार्टली तुम्ही शूज खरेदी करा. रन सेफ. सेफ्टी तुमची महत्त्वाची आहे रनिंग करताना, त्यामुळे योग्य शूज तुम्ही निवडला पाहिजे जेणेकरून तुमचा पाय हा सेफ राहील आणि रन स्ट्रॉंग. तुम्ही जर व्यवस्थित प्लॅननी रनिंग केलं आणि व्यवस्थित शूज घालून रनिंग केलं तर तुमचं रनिंग स्ट्रॉंगली होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की शूज तुमचे कसे असावेत आणि चुकीचे शूज घेतल्यामुळं आपल्याला इंजुरी कशी होते. तर यामध्येही जर तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही अडचण असेल शूजच्या बाबतीत तर या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्कीच कॉमेंट करा. सगळ्या कॉमेंटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो. माझं जेवढं नॉलेज आहे तेवढं नॉलेज वापरून मी प्रत्येकाच्या शंकेचं निरसन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. ही कम्युनिटी आपल्याला अशीच वाढवायची आहे. रनिंग कम्युनिटीमध्ये आपल्यासोबत बरेचसे मेंबर जोडले जात आहेत. ते खाली कॉमेंट पण करतायत आणि प्रत्येकाच्या कॉमेंटला उत्तर देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला शूजच्या बाबतीतही आणखी आता प्रत्येकाचा पाय हा वेगळा आहे. तुम्ही जर नुसतंच विचारलं मला की सर मी कुठला शूज घेऊ रनिंग करण्यासाठी, तर असं जेनेरिक उत्तर देऊन ते तुम्हाला उपयोगी पडणार नाही. तुमचा पाय कुठल्या पद्धतीचा आहे, 3 प्रकारचे पाय असतात आपण पाहिले, फ्लॅट आर्च आणि हाय आर्च. मध्ये जर तुम्हाला जर कन्फ्युजन असेल तर तुम्ही तशी कॉमेंट खाली टाका, मी तुम्हाला ते समजून सांगेल. आणि तुम्ही तुमचा पायाचा प्रकार आणि तुमच्या रनिंगचा किती किलोमीटर तुम्ही रनिंग करताय, रनिंग रोडला करताय की ग्राउंडला करताय, आणि तुमचं बजेट, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुमचा शूज हा निवडायचा असतो. आणि एकच शूज सगळ्यांसाठी लागू पडत नाही, प्रत्येकाला वेगवेगळा शूज लागतो. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या पायाचा, तुमच्या रनिंगच्या किलोमीटरचा, तुमच्या रनिंग सरफेसचा आणि तुमचं बजेट काय आहे याचा सगळ्याचा विचार करून योग्य शूज निवडा आणि सेफ पद्धतीने रनिंग करा. इंजुरीपासून वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून रनिंग तुमचं थांबणार नाही आणि व्यवस्थित अशाच पद्धतीनं रनिंग करत आपण पुढे जाऊया सगळेजण मिळून. जर काही शंका असतील तर या व्हिडिओच्या खाली निश्चित विचारा. धन्यवाद.